जय श्री माता जी। उपस्थित सभी सहयोगी भाई बहनों का आज के शाम के सामूहिक ध्यान सत्र में प्रतिष्ठान पुणे से हृदय से स्वागत है। हम सब श्री माता जी को वंदन करते हैं। सामूहिक बंधन लेंगे। श्री माता जी से ध्यान की अनुमति लेते हैं। परम पूज्य श्री माता जी, कृपा कर आज के सामूहिक ध्यान में बैठने की अनुमति आप हमें प्रदान करें। श्री माता जी, आज का ध्यान आप ही के इच्छानुसार हमसे करवा लीजिए। श्री माता जी, आज के ध्यान में हमें पूर्ण निर्विचारिता प्रदान कीजिए। चित्त को दोनों हाथों की हथेलियों पर सहस्त्रार पर रखते हुए 3 महामंत्र और श्री गणेश मंत्र का उच्चारण करते हैं। निर्मला देवी
ईड़ा नाड़ी के संतुलन हेतु राइट हैंड धरनी माता पर रखते हैं, लेफ्ट हैंड श्री माता जी की ओर प्रार्थना करेंगे। परम पूज्य श्री माता जी, हमारी ईड़ा नाड़ी को शुद्ध कर दीजिए। श्री माता जी, हमारी ईड़ा नाड़ी में जो भी दोष बाधाएं हैं, कृपा करके उसे धरनी माता में खींच लीजिए। श्री माता जी, हमें शुद्ध इच्छा शक्ति प्रदान कीजिए। चित्त को ईड़ा नाड़ी में रखते हैं। राइट हैंड गोद में, लेफ्ट हैंड आकाश तत्व की ओर करते हैं। चित्त को पिंगला नाड़ी में रखते हैं। प्रार्थना करेंगे। परम पूज्य श्री माता जी, हमारी पिंगला नाड़ी को शुद्ध कर दीजिए। श्री माता जी, हमारी पिंगला नाड़ी में जो भी दोष है, बाधाएं हैं, कृपा करके उसे आकाश तत्व में विलीन कर दीजिए। श्री माता जी, हमें शुद्ध कार्य शक्ति प्रदान कीजिए। लेफ्ट हैंड गोदी में, दोनों हाथ धरनी माता पर रखते हैं। चित्त को मध्य सुषुम्ना नाड़ी में लेते हैं। प्रार्थना करेंगे। परम पूज्य श्री माता जी, हमारी सुषुम्ना नाड़ी को शुद्ध कर दीजिए। श्री माता जी, असंतुलन के कारण हमारी सुषुम्ना नाड़ी पे जो भी दोष है, बाधाएं हैं, कृपा करके उसे धरनी माता में खींच लीजिए। श्री माता जी, हमें पूर्ण संतुलन प्रदान कीजिए। वर्तमान स्थिति प्रदान कीजिए। धीरे धीरे चित्त को
मध्य मूलाधार चक्र पर लेते हैं। श्री माता जी से प्रार्थना करेंगे। परम पूज्य श्री माता जी, हमारे मूलाधार चक्र को शुद्ध कर दीजिए। हमारे अंदर मूलाधार चक्र के गुण एवं तत्व प्रस्थापित कर दीजिए। श्री माता जी, हमें श्री गणेश जी जैसा अबोध बालक बना दीजिए। हमें श्री गणेश जी के सभी गुणों से आशीर्वादित कर दीजिए। श्री माता जी, हम में पावित्र्यता, मांगल्यता, सत सत विवेक बुद्धि, भक्तिभाव, समर्पण प्रदान कीजिए। चित्त को मूलाधार चक्र पर एकाग्र करते हैं। दोनों हाथ श्री माता जी की ओर। धीरे धीरे चित्त को मध्य सुषुम्ना नाड़ी से होते हुए सहस्त्रार पर लेते हैं। प्रार्थना करेंगे। परम पूज्य श्री माता जी, आज के ध्यान में हमें पूर्ण निर्विचारिता प्रदान कीजिए। कुछ क्षण ध्यान करेंगे।
ध्यान की इसी निर्विचार स्थिति में अब हम परम पूज्य श्री माता जी की अमृतवाणी आत्मसात करते हैं। आज की अमृतवाणी है न्यू ईयर पूजा। You just don't want to keep it to yourself. If that is not your condition, then you are still not a full surgeon. You should find out how many people you have given realization. It's very important because next year, as I said, is a very important, very important year. In that year, I would like to see all of you going around and giving realization. While I have seen all these other false gurus who are getting exposed one by one, if you see their attitude, anywhere you meet them. Once I was traveling by plane and there was a lady sitting next to me, she was so hot. So I asked her, what guru you follow? So she told me the name. She said, we are very good, this guru is the best, this and that. Such heat coming from her body. I never said anything, but I was amazed how this lady was proudly talking about her guru, who is such a bad man, and without knowing me, I was just a stranger to her. But Sahajogis don't talk about it. You should talk to your neighbors. You should talk in your circle. Like, we have in India so many customs where we meet people. Like in India, we do Haldi Kunku in Maharashtra. They will never talk to those people, women who come for Haldi Kunku about Sahajog. They won't even have a photograph. If they want, they can do it. But I don't know what are they frightened about. It's a very good child. You have any dinner, you have any public meeting, anything, they won't talk about Sahajog. It's very surprising. They don't want to talk about Sahajog, that we have got this through Sahajoga. So how will Sahajoga spread? One has to understand. You all should find out how much responsible you have been for getting into Sahajoga. Of course, you are all protected, you are all blessed, everyone has got whatever they want. Most of them. But how many of them are returning this debt? How many are working to give realization to others? This is a debt on you. But if your attention is haphazard, if your attention is not clear, is not nirmal, then you are involved into all kinds of things, like the tentacles of an octopus. You become like an octopus. You go on getting attached to this, attached to that, attached to... You have to be a free bird. All these attachments that you have are going to take you nowhere. You should be only attached to Sahajoga and should be conscious that you have known yourself. If you can just understand your value, your level, I can tell you, we can change the whole world. We have such a good heritage in this country. We have such good culture in this country. I have seen the problems of America and other places. We don't have this problem. At least they are not so prevalent. But only the thing that we have to do is to know you are a Sahajogi.
like a tree. When it grows, it knows it's a tree. It knows it has to produce fruits. It has not come up like that. It has not been brought up just like a stick. No. It has to do something. In this world, everything has to do something. But then what about Sahajogis? It's such a rare thing to happen that you have got your realization. So where should we waste our attention? Why should we neglect our meditation? Why? We have to grow. We are different people. We are a different race altogether in this world. We are realized souls. There were hardly any number during the time of Christ, practically nil. And even before that, I was surprised that in China and other places, in one age there used to be one master. While you are so many masters, but you don't want to use your power as a master. Why not the women use it also? I find women are more lethargic than men are in such occasions. They should show I am a woman myself. Single-handed I have done all this work, and why shouldn't you do it? Because it's a tremendous task to transform people all over the world. But it's very easy for you. If I can do it, why can't you do it? But put your complete attention to it, that we are going to work out Sahaja Yoga, not for ourselves, but for the betterment of humanity. We need it very much. Your compassion, your love is all being wasted. If you just think about yourself, your family, what's the use? People do that even before realization. So what is the use of completely getting attached to your families, attached to all other things? You should get attached to the whole world. You belong to the whole world now. You are no more individualistic. No more. Now, as I said, it's a drop has become the ocean. Identify yourself with the ocean. Ocean is the lowest, if you have seen, lowest so much that the 0 point starts from the ocean. Ocean is so humble, it's the lowest point it lives, but all the rivers flow into it. And the ocean does the work of throwing clouds in the sky. And these then burst and become rain, fall into the same ocean. They come back to the same ocean. So those who are humble will attract more servants. Those who are kind will attract much more servants. So it is important to see that you change your temperament. If you try to show off, nobody is going to be impressed by you. If you think you are something very great, nobody is going to look at you. Be very humble, kind, generous, also very joyous person. Now imagine a Sahaja going in a group and telling them, see, my mother is sick, my father is dying, this thing is happening, but I am doing Sahaja. So people will say, why do you do Sahaja? You go and cry and weep and sit down there. If he is really doing the Sahaja Yoga, no sickness can come, no trouble can come. It is a fact. Try to understand. It's you only, these people who are supposed to be there, they will rise. But no use having identification with people who are not servants.
They may be your relations, they may be anything. No use. Because you are at a different level, they are at a different level. Either try to raise their level or have nothing to do with them. Because they will pull you down. They will not see your light. They have no eyes to see. They have no ear to hear. And they have no feelings of it. If they had seen how you are changed, how your life is changed, they would have gone absolutely headlong into such. But if they are not, that's not your job. You shouldn't bother about them. If they come to Sahaja Yoga, well and good. Otherwise, they know your relations. In no way they are related to you. How will you relate Sahaja Yoga to them? How will you explain anything to them? It's going to be impossible to talk to these people. So what I have to tell you today is that our family, which is Sahaja Yoga, is large, it's spread in 86 countries, and is doing very well. But what we have to say, that you do belong to that ocean, to the great families of Sahaja Yoga. But it is for you to increase the size of this. You have to talk about it, and you have to change people. This is your responsibility. You are not given Sahaja Yoga just for nothing. You have to produce greater Sahaja Yogis, better Sahaja Yogis, and you yourself meditate. Not only meditate, but also attend all the collective programs as far as possible. I am happy the way you have stayed on and have come. It has rained, still you are here, and you still are enjoying the divine peace. I again and again bless you from my heart. And I want you to have that Shuddha Ichcha, which is the Kundalini. I want you to have that Shuddha Ichcha, that is the pure desire, not only to become Sahaja Yogis, but to create more Sahaja Yogis. That is actually your pure desire. You may not have recognized it, but unless and until you fulfill that desire, you can never be a good Sahaja Yogi. Is to spread Sahaja Yoga in every venue, everywhere, with everyone that you can do. And it will spread very well, and so many people can be saved. So many people who are just lost in the maya of stupidity will be back on the right path. How much good you can going to do for them, you just think. If me alone has brought so many Sahaja Yogis, why can't you also try and get more Sahaja Yoga? This world needs Sahaja Yoga. The whole problem, whenever I see newspaper, I think, oh God, if these people were Sahaja Yogis, there would have been no problem. But I find that still people are roaming about, going round and round. I don't know. As if they have no brains or have no understanding that where is this world going and who is going to save this world. I am not here to tell you what you should do in your private life. But you yourself should know to keep yourself cleansed and beautiful, what you have to do to yourself. Some people are so superficial that it doesn't go into their heads. Sahaja Yoga just doesn't go into their heads. Very, very superficial. So forget them. I don't think they can be saved. So forget them. They cannot enjoy. They are worried about some nonsensical things always. So with such people you need not. But there are still so many people, at least I feel 80% people who are sick, and you should give them help. This is one thing, is the desire of your mother,
that you should now take up Sahaja Yoga upon yourself and go on telling about this to everyone who comes. I mean, I don't want cheap popularity, but I do want Sahaja Yogis to be made everywhere. मराठीत बोलायचं म्हणजे आपल्याकडे बायकांना विशेष करून सगळे सण बिन अगदी पाठ असतात आणि प्रत्येक सणाप्रमाणे व्यवस्थित अगदी चाललेलं असतं. सकाळी 4 वाजता उठून आंघोळ करून बंबात पाणी घालून मग बसायचं कशाला? पूजेला. आणि इतके आपण लोक कर्मकांडी आहोत महाराष्ट्रात की तिकडे दिल्लीला बरं, तिकडे लोकांना हे कर्मकांड नाही म्हणून लाखोनी लोक पार झाले, पण महाराष्ट्रात शक्य नाही. तिकडे पंढरीला गेलंच पाहिजे टाळ कुटत, आणि एकदा तुम्ही पंढरीला गेला की पारच होत नाही. खरोखर व्हायला पाहिजे, पण जेवढे लोक पंढरीला जातात ते पार होत नाहीत, उलट वाजत राहते. नाही तर डोक्यावर तुळशीची एवढी मोठी घागर घेऊन कुठे निघाले? आळंदीला. कशाला? कुणी सांगितलं? ज्ञानेश्वरांनी सांगितलं. त्यांच्या पायात वाहना नव्हत्या तर त्यांच्या पालख्या घेऊन येतात. त्या पालख्या घेऊन जायचं आणि प्रत्येक गावात जाऊन जेवायचं. म्हणजे स्वतःची काही इज्जतच नाही. त्या ज्ञानेश्वराच्या नावावर प्रत्येक गावात जायचं आणि जेवत बसायचं. आणि गाववाले म्हणतात बाबा आम्ही केवढं केलं पुण्य. भिकारणे लोक आहेत हे, भिकारणे आहेत. ज्ञानदेवाच्या नावावर भीक मागत फिरतात, त्यांचं तुम्ही काय पोट भरता? अशा भिकाऱ्यांना देऊन तुम्ही कोणचा लाभ घेणार आहात? हे असे पुष्कळशे धंदे आपल्या महाराष्ट्रात चालूच आहेत, ते काही संपत नाही. रस्त्याने जा की दिसतातच कुठे ना कुठे. तर हे सगळं बंद करा. स्वतः नाही, दुसऱ्यांना सांगायचं. काय मूर्खपणा आहे? कशाला हे करता तुम्ही? कुठे लिहिले? कोणत्या शास्त्रात लिहिले? असं ज्ञानदेवांनी लिहिलंय का? असं का करता? हे सगळं सुटायला पाहिजे. आता हळदी कुंकू करायचं. त्या हळदी कुंकाला कधीतरी तुम्ही सहयोगाबद्दल सांगता का? आल्या की त्यांच्या ओट्या भरा, अमुक करा, तमुक करा. आता कुणाची लग्न झाली की ओट्या माझ्यासाठी. मी म्हटलं मला ओटी घ्यायची नाही, म्हणे आम्ही माताजी देवीला पण जाऊ, देवीला वा. मी नाही, मला नको. काय करायचं ते म्हणजे सहयोग करा. ओट्या भरल्या, ओट्याने काय होणार आहे? मला त्याचा काही लाभ नाही आणि तुम्हालाही. ओट्या भरायच्या असल्या तर देवी देवळात जाऊन करा तो, पण ते आता संपवा. झालं पार. आता आतमध्ये उतरा. तुमच्या आतमध्ये एवढी संपदा आहे, तिला मिळवा. आणि इतके मोठमोठाले ते संत साधू झाले आणि त्यांनी काय शिकवलं? हे शिकवलंय का आपल्याला? आधी पहिल्यांदा सगळे कर्मकांड बंद, नाही तर वात्या वळत बसायचं. सगळे कर्मकांड बंद. आणि त्याच्यावरही विशेष माहिती नाहीच. काहीतरी कुणीतरी आई वडिलांनी घालवली रीत तीच करत बसायची व त्यात पुरुषांनाही ओढायचं आपल्याबरोबर. बाईला सुज्ञपणा जास्त असतो आणि समाजाला पोषक असते. पण जर तिच्यात असली भूत शिरली का त्या ब्राह्मणाने येऊन सांगितलं बाई तुझं असं आहे घाल, पण त्याने मुलंही जातात कामातून, नसता वेळ इकडे तिकडे घालवतात. तर कुणी हळदी कुंकवाला जायचं नाही. आणि जी बाई हळदी कुंकवाला बोलवे ती सहयोग शिकवेल तरच जायचं, नाही तर जायचं. असा हिया केला पाहिजे. फक्त मला सहयोग पाहिजे की तुम्हालाही पाहिजे आणि इतर लोकांना नको का? त्यांच्यासाठी तुम्ही का सांगत नाही? तिथे तुम्ही सांगणार नाही की आम्ही सहयोगी आहोत आणि आम्ही काय काय मिळवलं
पुरुषांचंही तसंच आहे. बायकांच्या ह्याच्यात म्हणा किंवा काय, तर हिंदू आपल्या महाराष्ट्रात दोन तऱ्हेचे लोक आहेत. एक तर म्हणजे कर्मकांडी तरी आहेत, किंवा एक म्हणजे बुद्धिवादी, म्हणजे निर्बुद्ध पण बुद्धिवादी. आणि बुद्धीने त्यांच्या डोक्यातच घुसत नाही सहजोग काय, कारण बुद्धी इतकी तीक्ष्ण त्यांची, त्यांना समजत, त्यांना वाटतं हे काहीतरी दुसरं ढोंगच आहे. अरे बाबा, करून बघा, समजून घ्या. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्यात कमी आहे. आणि ह्या महाराष्ट्रात मी रक्त होते, गावोगाव जाऊन काम केले, मेहनत केली, वर्षानुवर्ष सगळं करून सुद्धा महाराष्ट्राची अजून ती स्थिती आलेली नाही. हे काय, याला कारण काय? मला तरी वाटतं की कर्मकांडीपणा सोडायचा एकदम, काही नाही, त्याची काही गरज नाही. आणि दुसरं म्हणजे पुरुषांनी सुद्धा जास्त बुद्धी चालू नये, कारण बुद्धी आहे कुठे? सारी बुद्धी अशी जर तुम्हाला चूक मार्गावर नेते, तर अशा बुद्धीला काय फायदा आहे? महाराष्ट्रात जे हे बुद्धिगामी लोक आहेत ते म्हणजे कर्मकांडांपेक्षाही बघतात, म्हणजे बहकलेले लोक आहेत, भटकलेले. त्यांचं मागणं कठीण, कारण सगळीकडे अहंकार आहे, आम्ही म्हणजे कोणीतरी विशेष. त्यांच्यामध्ये आजकाल कोणी अवतरण येऊ शकत नाही, कारण ते असे लोक. तर अशा सर्व गाढवांमध्ये अवतरण कशाला येईल? अशी त्यांना एक तऱ्हेची स्वतःबद्दल कल्पना. आणि ह्या इथल्या ज्या काही बुद्धिवादी लोकांनी जो जो मूर्खपणा केला आहे त्याचा काहीही अंत नाही. समजून घ्यायचं नाही, ऐकून घ्यायचं नाही, त्याच्यातनं ते आत्मसात कसं होणार? तर ही जी बुद्धीची जी तेढ आलेली आहे महाराष्ट्रात, ती आणखीनच हानिकारक आहे. पुस्तकावर पुस्तकं लिहितात, जे येईल ते भरमसाठ. आणि लोकांनी वाचलं, मी पुस्तकात वाचलं होतं. अरे, पुस्तकात सगळं काही खरंच लिहितात काय? हे लोक कोण लिहिणार आहे? त्यांना काय अनुभव आहे? तुम्ही लोकांनी ठासून सांगायला पाहिजे की आम्हाला हे पटत नाही फालतूच्या गोष्टी. प्रत्येकाला क्रिटिसाइज करत जायचं, कृष्णाला क्रिटिसाइज करायचं, रामाला क्रिटिसाइज करायचं, काही नाही तर सगळे जे साधू संत होते त्यांना क्रिटिसाइज, आणि म्हणायचं ही सगळी अंधश्रद्धा आहे. अहो, तुम्हाला श्रद्धाच नाही तर अंध तरी श्रद्धा कशी? ज्या माणसाला स्वतःबद्दल श्रद्धाच आहे तो सहजगात उतरेल. ज्याला स्वतःबद्दल श्रद्धाच नाही तो कशाला येईल सहजगात? म्हणून असे लोक शोधून काढायचे. असे नितांत चांगले लोक आपल्या देशात आहेत, त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे. महाराष्ट्रात विशेष मला वाटतं की फार कार्य करण्याची गरज आहे. आम्ही भांडणात हुशार, म्हणून राजकारणात आमचं चालतं सारखं भांडण भांडण भांडण. पण सहयोगामध्ये किती मंडळी अशी आहे जी हिया करू काही असलं तरी पूर्ण आपले ध्येय पूर्तीला लागतील. असे किती लोक. एक लीडर असला की त्याचेच पुष्पटे काढत असतात, ह्यांचं असं आहे माताजी, त्यांचं तसं. तर ते जरी म्हटलं आपण सोडलं, त्यांना जरी काढलं, तरी इतर गोष्टींचं फार. माझ्याजवळ माझी आजी आजारी आहे. अरे बाबा, म्हातारी असेल, आजारी असेल तर असू दे, तू कशाला तिकडे गेला? माझी आजी म्हणजे कोण? सारं जग तुझी आजी आहे, सारं जग तुझं नातलं आहे, तू सहयोगी आहेस. तुझी आजी, तुझा बाप, तुझी आई, असं कसं होऊ शकत? तुम्ही सर्व जगाच्या ह्याच्यावर आलात ना, तुमची पातळी बदलली ना, तुमचे नातलग बदलले. पूर्वीच्या काळी असं असायचं की ब्राह्मणाचं लग्न ब्राह्मणाशी, दुसऱ्या जातीचं लग्न त्या जाती. आता तसं राहिलंय का? आता सगळं सर्वस्व झालेलं आहे. मग सहयोगाने असा विचार का ठेवायचा की ही माझी आई आहे आणि ती तुझी आई आहे? माझी तुझीच आहे गेला, आता सर्व जग तुमचं आहे. काय ज्ञानेश्वराने असं कधी म्हटलं का? आपल्याकडे एवढे साधू संत झाले, तुकारामाने कधी असं म्हटलंय का? माझी तुझी असं केलंय का त्यांनी कोणीतरी? ह्या संतांच्या नुसत्या ओव्या म्हणत राहायच्या सकाळी पाठ करून, त्याचा अर्थ काय डोक्यातच जात नाही. तेव्हा हे सगळं सोडून स्वतःबद्दल मनुष्याला अत्यंत इमानदार असतं की मी काय म्हणतोय, स्वतः मी स्वतःसाठी काय केलंय, मला काय करायचंय,
ते पाहिलं पाहिजे. आणि मग ते करून त्याच्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल, अगदी प्रकाश पडेल, अरे तुम्ही सहयोगी आहे. जगात कधी सहयोगी होते काय? 2-4 झाले, त्यांनी छळ सहन केला, तरी काय काय सुंदर कविता लिहून ठेवल्या. एवढ्या मोठ्या देशात तुम्ही आलायचं नावच महाराष्ट्र आहे. तिथे होऊन असं लहान बेडकासारखे कसे होणार तुम्ही? आता हे नातलग सोडा, आणि नातलग तेच हेची सोयरे होती असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर. तुमचे सोयरे हे आहेत, दुसरे कोणी आमचे सोयरे नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. पण ते लक्षात यायला पाहिजे ना. नुसतं वाचत राहायचं, बसायला वाचलं चालेल, पाठ सगळं पाठ करून ठेवायचं बस. समोर पाठ आणि मागे सपाट. तेव्हा महाराष्ट्रीयन लोकांनी स्वतःकडे जरा विनोदी वृत्तीने बघितलं पाहिजे की मी करतोय काय, माझं कार्य काय. तुम्ही दिल्लीला येऊन बघा, तिथे 2-3 महाराष्ट्रीयन फार चांगले आले, तर ते म्हणतात की माताजी तुम्ही महाराष्ट्रातलं श्लोक बोलवायचे ते फार चांगले असतात. म्हटलं असं का? थोडे दिवस जाऊन बघा तिकडे, म्हणजे कळेल. सहयोगात घडते त्याला मेहनत पाहिजे. मी म्हणते तुम्ही हिमालयावर जाऊन एक पायावर उभे राहा, नाही, पण मी कुठे चाललोय, माझं काय चाललंय, मी कशासाठी जितोय ते बघायला पाहिजे. मग आशीर्वाद आशीर्वादच. आशीर्वादाला सुद्धा सहस्त्रानुग्रह करायला पाहिजे. पूर्णपणे स्वतःची किंमत केली. स्वतःची किंमत नाही आपल्याला. काय असं झालं माहिती आपल्या समाजात की आपल्याला आपली किंमतच नाही. मी हे करू शकतो, ते करू शकतो असं मनामध्ये हिया द्यायची, आणि असे मोठमोठाले स्वप्न पाहायला पाहिजे की मी इथे जाईन, ह्या खेडेगावात जाईन, तिकडे जाईन, असे स्वप्न बघायला पाहिजे. अशा मोठमोठाल्या कल्पना केल्या पाहिजे. तर आपल्याकडे इतकं कार्य झालेलं आहे. आधीसुद्धा तुम्ही बघा, झाशीची राणी होती, बाई होती, तिने म्हटलं की मी नाही, अंग्रेजांना मी हरवून सोडणार. ती रणांगणावर गेली आपल्या लहानशा मुलाला घेऊन, आणि धाराशाही गेली, पण तरी इंग्लिश लोकांनी सांगितलं जरी आम्ही झाशी जिंकली पण कीर्ती ती लक्ष्मीबाईची. या अशा अशा बायका तुमच्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. आणि आता काय काय दिसत नाही तसा प्रकार, सगळा नट्टापट्टाच. मी का म्हणते असं की अनुभव फार वाईट आले. आता आम्हाला महाराष्ट्रीयन बायको नको असं म्हणतात. त्यांनी जाऊन तिकडे दिवे पाजळले. मराठी भाषा बरी, त्याच्यात काही सांगितलं तरी आणाचं म्हणा नाही, पण तरीसुद्धा तुमच्या लक्षात येऊ देत. तिकडे जाऊन ह्या बायका दिवे पाजळले, आता महाराष्ट्रातली बायको नको. आता शिक्षण नाही, काय नाही, तरी लग्न करून दिलं बा उजवाळ्या बायका. त्यांनी आम्हालाच उजवून टाकलं. मी अशासाठी सांगितलं की आतापर्यंत ती गाराणी मी केली नाही, नेहमी तुमचा सुदो करत राहिले, पण तसं चालणार नाही. आता मला काहीतरी माझ्यासमोर ठाम असं दिसलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या वेळेला मी प्रत्येकाला विचारणार आहे की किती लोकांना तुम्ही पाठ केलं. म्हणा तुम्ही गुजरात्यांपेक्षा बरे, ते तर अगदीच धम्म लोक आहेत, त्यांच्या डोक्यात तर सहयोग जातच नाही, आणि तुमच्या डोक्यात गेला तरी तो वायाच. तेव्हा आता सगळ्यांनी आज मनामध्ये पूर्ण निश्चय करायचा की माताजी नेक्स्ट टाइम तुम्ही आला, आम्ही दाखवून देऊ महाराष्ट्रात काय काय होऊ शकतं. अहो कुठे गेले ते मावळे, काय झालं समजत नाही. त्या मावळ्यांच्या तर्फे त्यांनी एवढं केलं, आणि तुम्ही सगळे सुशिक्षित चांगले लोक, सगळे व्यवस्थित, तुमच्याच्याने आमचं काहीच होत नाही. तेव्हा हा नंबर वाढला पाहिजे. आणि इतकंच आहे, तुमची सुद्धा वाढ झाली पाहिजे. आणि मला दिसलं पाहिजे की महाराष्ट्रात सहयोग नुसता दमला, दमदमून दमला असं म्हणतात. आता त्याच्यापुढे काही म्हणायलाच नको असं व्हायला पाहिजे. माझे बोलणंच बंद करून टाकतो. असं झालं तर किती बरं वाटेल. माझा जन्म इथे झाला, आणि मराठी भाषेतच मी सगळं काही शिक्षण घेतलेलं आहे. मराठी येते म्हणा मला अजून सुद्धा चांगली,
पण काय आहे की मला मनुष्याचं मन नाही समजत मराठ्यांचं. मराठी लोकांचं मला मन समजत नाही. कारण माझे वडील फार उच्च प्रतीचे होते, आई फार उच्च प्रतीची. तर त्यांच्या सन्निधानात मला महाराष्ट्रात असे प्रकार आहेत ते मला माहीत. तसंच तुम्ही आता दाखवून द्यायचं की माताजी आम्ही विशेष आहोत. तुम्ही आमच्यावर एवढा बोजा टाकला, भार टाकला आणि आम्ही तुम्हाला खरोखर दाखवून देऊ की महाराष्ट्र म्हणजे काही कमी नाही. तुम्ही सगळे मोठे मोठे वीर आहात. त्या वीरत्वाला पात्र झालं पाहिजे ना. नुसतं मराठी म्हणून काय, महाराष्ट्रीयन म्हटलं म्हणजे झालं, अशी आजकाल लोकांना कल्पना व्हायला लागली तुमच्यावरती. तसं नसलं पाहिजे. तेव्हा सहयोग पूर्णपणे समजून घ्या, तो राबवून घ्या आणि ह्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करा. माझी अशी अनंत आशीर्वादाची तुम्हाला वाणी आहे, ती स्वीकार करा.
श्री आदिशक्ति का पूर्ण मंत्र लेते हैं। ओम त्वमेव साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवे नमो नमः। आरती की तैयारी करते हैं। हम सब आरती के लिए खड़े होते हैं।
जननी साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी नमो त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी नमो त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायिनी माता जी श्री निर्मला देवी नमो श्री निर्मला देवी नमो श्री निर्मला देवी नमो बोलो श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी की जय।
परम पूज्य श्री माता जी के श्री चरणों में प्रार्थनाएं अर्पित करते हैं। परम पूज्य श्री माता जी, आज का सामूहिक ध्यान हम आपके श्री चरणों में समर्पित करते हैं। परम पूज्य श्री माता जी, आज के ध्यान में आपने हमें निरानंद प्रदान किया, चैतन्य से आशीर्वादित किया, इसलिए हम आपके हृदय से ऋणी हैं। परम पूज्य श्री माता जी, आज का ध्यान करते वक्त हमसे कोई गलती हो गई हो, कोई भूल हो गई हो तो कृपा करके हमें क्षमा करें। परम पूज्य श्री माता जी, हमारी सभी प्रार्थनाओं का स्वीकार कर हमें आशीर्वादित करने की कृपा करें। आपके दिव्य श्री चरण कमलों में हमारा कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम, अनंत कोटि प्रणाम। सामूहिक बंधन लेते हैं। आज की सूचनाएं इस प्रकार। कल के कार्यक्रम इस प्रकार। अर्ली मॉर्निंग मेडिटेशन सुबह 4 बजे प्रसारित होगा। सुबह का ध्यान सुबह 5:30 बजे लाइव प्रसारित होगा। शाम का ध्यान शाम 7 बजे लाइव प्रसारित होगा। जय श्री माता जी। पुनश्च एक बार सभी को नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं। आज का ध्यान सत्र यही संपन्न होता है। अब हम सहज संगीत का आनंद लेते हैं। जय श्री माता जी। प्रथम ध्यान धरो तिहारो, प्रथम ध्यान धरो तिहारो, फिर जगत के सगर काम, फिर जगत के सगर काम, प्रथम ध्यान धरो तिहारो, प्रथम ध्यान धरो तिहारो। चरण कमल पर वारि जाऊं, 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 तेरे चरण तीर्थ चारों धाम, तेरे चरण तीर्थ चारों धाम, प्रथम ध्यान धरो तिहारो, प्रथम ध्यान धरो तिहारो।
निर्मल निर्मल नाम जपू मैं, निर्मल निर्मल नाम जपू मैं, निर्मल निर्मल नाम जपू मैं। माँ की महिमा को तू भी जान, माँ की महिमा को तू भी जान। प्रथम ध्यान धरू तिहारो, प्रथम ध्यान धरू तिहारो। निर्मल नाम को मन में बसा ले, निर्मल नाम को मन में बसा ले, निर्मल नाम को मन में बसा ले, निर्मल नाम को मन में बसा ले। बना ले अपने बिगड़े काम, बना ले अपने बिगड़े काम। प्रथम ध्यान धरो तिहारो, प्रथम ध्यान धरो तिहारो। सब धन से ऊंचा निर्मल धन है, सब धन से ऊंचा निर्मल धन है, सब धन से ऊंचा निर्मल धन है, सब धन से ऊंचा निर्मल धन है। सहज योग में डूब के तू भी जान, सहज योग में डूब के तू भी जान। प्रथम ध्यान धरो तिहारो, प्रथम ध्यान धरो तिहारो। निर्मल नाम है प्रेम का सागर, निर्मल नाम है प्रेम का सागर, निर्मल नाम है प्रेम का सागर, निर्मल नाम है प्रेम का सागर। तू भी प्रेम से नाता बांध, तू भी प्रेम से नाता बांध। प्रथम ध्यान धरो तिहारो, प्रथम ध्यान धरो तिहारो। फिर जगत के सगर काम, फिर जगत के सगर काम। प्रथम ध्यान धरो तिहारो, प्रथम ध्यान
चरणी आलो संत होनी, आलो संत होनी, आलो संत होनी, आलो संत होनी, आलो संत होनी. सहजाच्या अंगणी, सहजाच्या अंगणी, सहजाच्या अंगणी, सहजाच्या अंगणी आलो योगी होनी, सहजाच्या अंगणी आलो योगी होनी, आलो योगी होनी, आलो योगी होनी, आलो योगी होनी, आलो योगी होनी. तुझ्या मायेच्या सावलीत, तुझ्या मायेच्या सावलीत, तुझ्या मायेच्या सावलीत, तुझ्या मायेच्या सावलीत आलो ऊन विसरूनी, तुझ्या मायेच्या सावलीत आलो ऊन विसरूनी, आलो ऊन विसरूनी, आलो ऊन विसरूनी, आलो ऊन विसरूनी, आलो ऊन विसरूनी. निर्मल आईची कृपा, निर्मल आईची कृपा, निर्मल आईची कृपा, निर्मल आईची कृपा सदा असे आम्हावरी, निर्मल आईची कृपा सदा असे आम्हावरी, सदा असे आम्हावरी, सदा असे आम्हावरी, सदा असे आम्हावरी, सदा असे आम्हावरी. सहजाच्या अंगणी, सहजाच्या अंगणी, सहजाच्या